तर आज 9 मे 2026 वाजलेत संध्याकाळचे 4:30 आणि इथे अचानक वाऱ्याला सुरुवात झालेली आहे. म्हणजे एक तुफानी वादळ म्हणू शकता. पूर्णपणे सोसाट्याचा वारा वाहतोय आणि झाडं बघा केवढ्या जोराने हलतायत. मी आलो टेरेसवर आणि टेरेसवरून तुम्हाला नजारा दाखवतोय. हे बघा, अचानक अचानक म्हणजे वादळाला सुरुवात झालेली आहे. आणि भयानक सोसाट्याचा वारा सुटला आणि हा माणूस इथे जाम जमवतोय. जाम ए खतरनाक सुटलाय वारा, खतरनाक. हे बघा, सगळी जी झाडं आहेत ना ती अगदी हादरवून सोडतोय. हे बघा, त्या समोरचे माड बघा कसे हालत आहेत. जबरदस्त. मी पण टेरेसवर आलोय वरती आणि तुम्हाला अचानक सुटलेला वाऱ्याचा दृश्य दाखवतो. सॉलिड म्हणजे जबरदस्त वारा सुटलाय बघा, हलताय ते बघा. मी पण लिटरली हलतोय. आणि आमच्या घरातली माणसं आंबे जमवत आहेत. हे बघा, भयानक भयानक. अरे बापरे. चला खालून दृश्य बघूया, खालून दृश्य टिपूया. आणि आमचे मुंबईकरी नारळ जमवतात तिथे, नारळ. पूर्णपणे बघा, खतरनाक दृश्य. अरे अति भयानक. आमचे मुंबईकरी इथे बाहेर आलेत आणि हे बघा घेतले. आणि हे बघा काकी आंबे जमवते. कसं वाटतंय गावचा वादळ? छान, जबराट. हे बघा, थ्रिल अनुभवत आहेत मुंबईची माणसं. ही बघा, सगळी मुंबईची माणसं आहेत आपली. आणि फणस, आंबे, फणस सगळे गोळा. काय ठेवू नका आज. काका कुठं आहेत? काका कुठं आहेत? हा काका, हे बघा, हे आमचे मुंबईचे काका. नारळ, आंबे, फणस पण आणले खाली आहेत. ओके, सॉलिड म्हणजे खतरनाक वादळ आलं इकडे. या बाजूला आहे बघा, सगळी पडझड झाली इकडे. काय पडेल, कधी पडेल काय सांगू शकत नाही. इकडे जे आंबे आहेत ना किती जोराने हलत आहेत बघा. समोरच धूळ उडते बघा. कचरा पूर्ण रस्त्यावर आलाय. अतिशय भयावह. हे बघा, हा बघा.
इकडे वादळ सुटलंय आणि आमची घरातली माणसं नारळ आंबे जे पडलेले आहेत ते उचलतायत. हॅलो, हे बघा वादळ, घरातली माणसं वादळ एन्जॉय करताना, वादळ आलंय आणि पूर्णपणे एन्जॉय करतायत. हे बघा इकडे सगळ्या झावळी वगैरे पडलेल्या आहेत. आणि हा माणूस भयानक वादळामधूनच आंबे जमवतोय, काजू जमवतोय, जाम स्पेशली जाम जमवतोय. किती जाम जमवलेस? बास झाले एवढेच? अचानक वादळ सुटलं नाही? अरे काळोख होता इथे पूर्ण, ते गेलं इकडून निघून. आता तुला कळलं? नाही, मगाशी बाहेर पडलो मी, सगळे टेरेसवर गेलो आणि मग हे बघा काय वरती पडलाय बघ. आणि हा माणूस जाम जमवताना वरून कॅप्चर केला. आता खाली आलो आणि याच्या जवळ आलोय. गावची मजा, गावची वादळातली मजा म्हणता येईल. वादळातली मजा. तू मशी रिस्की ए बाबा, आतमध्ये जायला हवं. टमाटम नाही, आपल्या टमाटम होईल नाही तर. चल आतमध्ये जाऊया नाही टमाटम होईल. चला मी पण जातो आतमध्ये, नाही तर टमाटम व्हायचं. जबरदस्त अचानक वारा सुटलाय. संध्याकाळचे 4:30-5 वाजले. बघा वारा बघा, सोसाट्याचा वारा सुटलाय. हो हो हो. ही सगळी आमची जी झाड आहेत शोची, ती पण पडले तिकडे अस्ताव्यस्त. आणि वाऱ्याचा जोर इतका आहे की फॅन देखील आपोआप फिरतोय वाऱ्याच्या जोराने. बघा हे बघा, आमची मुंबईची आपतेष्ट परिवार बाहेर उभं राहून वादळाची मजा घेत आहेत. हे बघा संपूर्ण अंगणात हा पूर्ण कचरा पडलाय. हे बघा, बाहेर जाणं खूप रिस्की आहे. मी फक्त थोडंसं सुरक्षित जागी नेऊन तुम्हाला दाखवतोय. हे जे नारळाची झाडं ज्याला माड म्हणतो ते हलतायत बघा कसली. लिटरली असं एका क्षणाला वाटतंय की पडतायत की काय, पूर्णपणे गोल गोल फिरतायत. हे बघा खतरनाक. आणि थोडंसं वादळ हे शमलेलं आहे, थोडासा वेग आहे तो कमी झालेला आहे. आणि आमची घरची मंडळी सगळी जाम खाण्यात व्यस्त आहेत. इथे सगळं गॅलरीत उभे राहून हे सगळं वारा सदृश्य दृश्य पाहत होते. आणि आता थोड्याच व्यक्तींनी जामावर ताव मारलेला आहे. अगदी आंबे वगैरे सगळे जमवून झालेत, नारळ वगैरे, तरी पण ते बघतायत नारळ पडतोय काय, आंबा पडतोय का. गेला असं जसा पडला तसे लगेच धावून जीवाची पर्वा न करता हे काम करतायत. असो, मुंबईकर आनंद घेत आहेत बघा.
आज 9 मे 2026 आहे आणि एक सायंकाळचे 4 वाजता जो सोसाट्याचा वारा सुरू झाला. तर आता वाजलेत 5 वाजलेत आणि थोडासा जोर कमी झालेला आहे. अचानक सुटलेल्या वारामुळे तर सगळ्यांची नक्कीच तारंबळ उडालेली आहे. सगळेजण फणस नारळ असतील पडलेले ते जमवायला धावत होते. हां, पडलेले फणस. तर असे सगळे, हा झाला मजेचा भाग. पण अतिशय गंभीर विषय आहे. नित्य म्हणजे हवामानात होणारे बदल हे नक्कीच आपल्याला घातक ठरणारे आहेत. काही वस्तू आपल्या अशा बाहेर असतात तर त्यांची आवरावर करताना खरंच तारंबळ उडते. सुदैवाने ह्या भागात म्हणजे आता मालगुण भंडारवाड्यामध्ये मी आहे, थोडंसं इकडचं आजूबाजूचं तुम्हाला दाखवलं. सुदैवाने कोणती हानी झाली नाही, परंतु कचरा खूप पडला आहे किंवा नारळाच्या झाडाच्या झावळी असतात तर त्या खूप पडल्यात. इथे कचरा खूप पडला आहे बघा. आणि तेवढी कोणती हानी झाली नाही, पण सगळ्यांची नक्कीच तारंबळ उडाली. आणि जे बाहेर टाकलेलं आहे ते आवरण्यास अगदी मग्न झालं आहे. थोडंसं गडगडतं आहे, पण पाऊस नाही आहे पण गडगडतं आहे. तर असे जे बदल होत आहेत तर ते खरंच कुठेतरी भविष्यात घातक ठरणार आहेत. मजेचा भाग सोडला तर प्रत्येकाने काळजी घेणं अनिवार्य आहे. अचानक सुटलेला वारा, मी अतिशय सुरक्षित ठिकाणी जाऊनच तुम्हाला हे शूट करून दाखवतोय. खरं बघितलं ना तर हे नारळाची झाडं अशी गोल 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 फिरतात. एवढा वाऱ्याचा वेग प्रचंड आहे. हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज नक्कीच खरा ठरतो आणि अंदाज वर्तवलेला होता की सोसाट्याचा वारा येईल किंवा वादळ होईल. त्याप्रमाणे हे वादळ झालं आहे आणि प्रत्येकाने काळजी घ्या सांगायचं झालं तर. कारण म्हणजे जी झाडं आहेत ना ती अतिशय प्रचंड वेगाने हलत आहेत. कुठे फांद्या पडतात, कचरा पडतो आहे, कुठे मोडतोड झाली असेल किंवा आणखी काही झाडं वगैरे पडली असतील तर नाही माहीत, कारण मी इकडचं फक्त तुम्हाला सांगतो आहे. तर सगळ्यांनी सतर्क राहा आणि काळजी घ्या.